जगातील सर्वात रहस्यमयी असं ठिकाण ज्याने जगभरातील शास्त्रज्ञांना गोंधळात टाकलं आहे. सोन्याचे गाव मानले जाणारे अमेरिका खंडातील अटलांटिस बेट किंवा बर्मुडा ट्रायंगल. बर्मुडा ट्रायंगल हे अटलांटिक महासागरातील एक काल्पनिक ट्रायंगल आहे ज्यात विमाने व जहाजे नाहीशी होतात. या ठिकाणी आतापर्यंत 50 पेक्षा अधिक जहाजे आणि 20 विमाने रहस्यमयीरित्या गायब झाली आहेत. काही लोकांची अशी मान्यता आहे की तिथे एक रहस्यमयी भोवरा आहे जो जहाज आणि विमानांना आपल्या भोवती खेचून घेतो. 5 डिसेंबर 1945 रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर 14 जणांना घेऊन नौदलाच्या 5 बॉम्बरने फ्लोरिडा येथील फोर्ट लॉडरडेल एअरफील्ड वरून सराव बॉम्बफेक करण्यासाठी जवळपासच्या काही शॉल्सवरती धाव घेतली. परंतु त्याचे कंपास अचानक खराब झाल्याने फ्लाइट 19 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिशनचा नेता कायमचा हरवला. खूप शोध घेतल्यानंतर सुद्धा फ्लाइट 19 अजूनही बेपत्ताच आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी म्हणजेच NIC लिमिटेड ही भारतातील सर्वात जुनी सामान्य विमा कंपनी आहे जी 5 डिसेंबर 1906 रोजी कोलकाता येथे सुरू झाली. 1972 मध्ये जनरल इन्शुरन्स बिझनेस नॅशनलायझेशन ऍक्ट अंतर्गत सामान्य विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर 21 परदेशी आणि 11 भारतीय कंपन्यांसह विलीनीकरण करून NIC लिमिटेड ही सरकारच्या मालकीची जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आली. नॅशनल इन्शुरन्स ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे जी थेट लिखित प्रीमियमच्या संकलनात आहे. जीवनासाठी माती अत्यावश्यक आहे कारण ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध यासह जीवनाच्या 4 प्रमुख साधनांचा स्रोत आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आवश्यक आहे. याशिवाय माती ही वेगवेगळ्या प्रमाणात खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि हवा यांनी बनलेली असते. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच FAO ने थायलंड राज्याच्या नेतृत्वाखाली जागतिक मृदा दिनाच्या औपचारिक स्थापनेला जागतिक जागरूकता वाढवणारा मंच म्हणून समर्थन दिले. जून 2013 मध्ये FAOच्या परिषदेने जागतिक मृदा दिनाला एकमताने मान्यता दिली. संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या 68व्या अधिवेशनात डिसेंबर 2013 मध्ये 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. 5 डिसेंबर 2014 रोजी पहिला जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.